सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। पंजाब डक हवामान अंदाज, पाऊस बंद होणार, शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी 17 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबद्दल महत्त्वाचे भाकीत केले आहे। त्यांच्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेला पावसाचा जोर आणखी 2 दिवस म्हणजेच 17 आणि 18 सप्टेंबर पर्यंत कायम राहील। शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे। 19 सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे। परंतु जोर कमी झाला तरी लगेच पाऊस पूर्णपणे थांबणार नाही। स्थानिक हवामानातील बदलांमुळे राज्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस पडत राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलांकडे लक्ष द्यावे। सप्टेंबरच्या पुढच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस। हवामानातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 24 सप्टेंबर पासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल। हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात नसला तरी काही ठराविक भागांमध्ये तो चांगलाच बसणार आहे। सध्याच्या पावसाचे कारण आणि शेतकऱ्यांना सल्ला। सध्याचा पाऊस अचानक आणि स्थानिक पातळीवर होत असल्याने निरीक्षण त्याची नोंदवलेली आहे। हा पाऊस ढगफुटीसारखा असल्याने काही ठिकाणी जास्त नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांनी काढणी करताना काळजी घ्यावी आणि काढलेली पिके सुरक्षित आणून ठेवावी। एकंदरीत येत्या काही दिवसात पावसाचा जोर कमी होत असला तरी सप्टेंबरच्या अखेरीत तो पुन्हा वाढणार आहे। हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। पंजाब डक यांनी दिलेल्या या अंदाजामुळे शेतीविषयक कामांचे योग्य नियोजन करण्यास मदत मिळते असे सांगितले आहे। मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होत आहे। विशेष म्हणजे मुसळधार पाऊस कोसळत आहे। हा मान्सून असून त्याचे वेगवेगळे पॅटर्न सध्या समोर आले आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील असलेले हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास दाखोरे यांनी यामागचे कारण सांगितले आहे। सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटीजन्य परिस्थिती आहे। याबाबत डॉक्टर कैलास दाखोरे यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।